जय शिवराय, जय शंभूराजे. आज महाराष्ट्रात जो राजकारणाचा धंदा लावलाय काही योद्ध्यांनी, समाजाच्या नावावर घर भरायचे, चोट्टे भामटे जवळ करायचे, टेंडर घ्यायचे, डिपेंडर मध्ये फिरायचं, ताप्यामधला खर्च काय हे सरस समाजाला माहिती. आणि आता तर शिंदे साहेबावरच टार्गेट करायला लागला जरांगेला. माझं एवढंच सांगणं आहे की शिंदे साहेबाचा लय मोठा वाटा, सिंहाचा वाटा मराठा समाजाच्या आरक्षणासाठी. कारण शिंदे साहेबांनी 49 मुख्यमंत्री असताना 49,000 कुणबी नोंदी ह्या शिंदे साहेबांनी काढल्यात. आणि त्याच्यात ओबीसीचं बी कुठं अन्याय नाही केला. ओबीसीवर बी जे सत्य तेच त्यांनी काढलं. आणि दुसरी गोष्ट, तो मुंबईला द्वंद्व समाज नेला, पण त्याच्यामध्ये सुद्धा काही न्याय नाही भेटला. शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना एसीबीसी आरक्षण दिलं आणि त्याचा लाभ आज मराठा समाज घेतात. आणि जे ओबीसी समाजामध्ये गैरसमज पसरलाय की शिंदे साहेब मनोज जरांगेला चालवतात, कारण मनोज जरांगेला शिंदे साहेब चालवत नाहीत, काही नाही, ते कोणाचाच होऊ शकत नाही. शिंदे साहेबांनी मराठा समाजासाठी आहे का खूप मोठं योगदान दिलं, ह्याला बी समजून सांगितलं. पण हे आहे का कुठंतरी आहे का साऱ्यापेक्षा स्वतःला मोठं समजतो, हे राजे घराण्याला मानित नाही, शिंदे साहेबाला मानित नाही, ह्याला काहीही घेणं देणं नाही. शिरसाट साहेबांनी ते दाते पाटलाला भेट दिली उपोषणाला, तर तिथं बी ह्याने आहे का शिरसाट साहेबाला टार्गेट केलं. ते संजय गायकवाड विदर्भातले आमदार शिंदे साहेबाचे, त्यांनी ह्याची लायकी ह्याला दाखवली काय आहे तर. आणि येणारा काळ आहे का मनोज जरांगे तुझी लायकी काय आहे तर ते बघणार आहे. तो आज हैदराबाद गॅजेट मुंबईहून घेऊन आला, त्याच्यात एक सुद्धा नोंद नाही निघली मराठ्याची. शिंदे साहेबांनी ओरिजिनल 49,000 नोंदी काढल्या आणि ते आरक्षण ज्या नोंदी निघल्यात शिंदे साहेबाच्या हाताने 49,000, त्या मोदी साहेब सुद्धा नाही, फडणवीस साहेब सुद्धा त्याला टार्गेट करू शकत नाहीत. पण तुझ्या सांगण्यावर ज्या खोट्या कोणी सर्प तिकीट काढलेत, कोणी राजकारण केलं, त्यांना त्यांची जागा गटली. त्याच्यामुळे येणारा 29 तारखेला तुलाही मोठा उघडा पडणारच. पण त्याच्यासाठी आहे का समाजाने तुझ्यावर कुठतरी भरोसा नाही टाकायला पाहिजे. आणि इथून पुढे तुला एवढंच सांगतो, तू पांडुरंग तारकला सरपंच सुद्धा करू शकत नाहीस. आणि तू शिंदे साहेबाला, फडणवीस साहेबाला धमक्या देऊ नको. तुमचे आमदार पाडीन, तुम्हाला नगरपालिकाला बघन, जिल्हा परिषदला बघन, लोकसभेला बघन, विधानसभेला बघन. तुझ्या मागे कुणीही राहिलेलं नाही आणि तू सिद्ध झालास, तू एक पाटील नाहीस म्हणून. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.